पुढारलेलं राज्य, आधुनिक विचारांचं राज्य म्हणजेच पुरोगामी राज्य, पुरोगामी विचारांचं राज्य म्हणून महाराष्ट्राची गणना देशामध्ये होती। याच पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अशोक खरात नावाचा भोंदूबाबा लोकांसमोर येतो आणि त्याची चौकशी होत असताना काही गोष्टी समोर येतात। या भोंदूबाबानं काय विकलंय तर या भोंदूबाबानं चिंचोके विकलेत आणि हे चिंचोके त्याने 1 लाख, 2 लाख, 3 लाख, 4 लाखापर्यंत विकलेले आहेत। म्हणजे हे जे चिंचोके आहेत या चिंचोक्यांना कलर देऊन, रंग देऊन हा एक खडा आहे, हा खडा तुम्ही तुमच्या अंगठीत लावा, तुमचे सगळे संकट दूर होतील। अशा प्रकारचा प्रचार या बाबानं केला आणि बाबानं चिंचोके विकले। आणि आपल्या या पुरोगामी महाराष्ट्रातल्या म्हणजे पुढारलेल्या विचारांच्या महाराष्ट्रातल्या लोकांनी घेतले, 1 लाखाला घेतले, 2 लाखाला घेतले, 3 लाखाला घेतले। हे चिंचोके ज्या महाभागांनी विकत घेतलेत त्यांच्या समोर एखादा गरीब आला असता आणि तो रडला असता, त्यानं डोकं जरी आपटलं असतं आणि सांगितलं असतं की मला अडचण आहे, 50,000 रुपये द्या, 10,000 रुपये द्या, या महाभागानं 100 रुपये सुद्धा दिले नसते। आणि अशोक खरात या भोंदूबाबांना दिलेल्या चिंचोक्यासाठी यांनी लाख रुपये, 2 लाख रुपये सहज दिलेले आहेत। आपला पुरोगामी महाराष्ट्र